जर तुम्हाला जीवनामध्ये 3 पुस्तक मला असं वाटतं की तुम्ही हे जीवनामध्ये वाचलेच पाहिजे. पहिलं पुस्तक म्हणजे द करेज टू बी डिसलाइक. मराठीमध्ये याचं नाव मराठीमध्ये सुद्धा याचं अनुवादन आहे आणि मराठीमध्ये याचं अनुवादन आहे न आवडण्याचे धैर्य. आणि हे पुस्तक खूप जड आहे, कठीण आहे वाचण्यासाठी. पण पुस्तक का कठीण आहे? कारण ह्या पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे की जीवनाचे कडू सत्य काय आहे हे सगळं ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे पहिलं पुस्तक आहे की जे तुम्ही वाचलं पाहिजे. दुसरं पुस्तक जे आहे ते पुस्तक म्हणजे हे द सायकॉलॉजी ऑफ मनी, पैशाचे मानसशास्त्र. आणि ह्या पुस्तकामध्ये आता नाव आहे म्हणजे तर ह्या पुस्तकामध्ये असं नाही की पैसे कसे कमवावे किंवा श्रीमंती कशी व्हावी, हे नाही ह्या पुस्तकमध्ये. म्हणजे हे पुस्तक ह्याच्यासाठी नाही, तर हे पुस्तक ह्याच्यासाठी आहे की आपलं म्हणजेच आपलं आणि पैशाचं नातं हे कसं जुळलं पाहिजे ह्याच्या आधारित हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. आणि तिसरं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. हे मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, तुम्ही कोणतंही वाचू शकता. तर ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की जे काय सवय असते ते सवय छोट्या ज्या सवय आहेत त्या सवयी आपले जे काही मोठे मोठे यश कसं आपण प्राप्त करू शकतो या सवयीनुसार हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे 3 पुस्तक आहेत. या 3 पुस्तकापैकी तुम्हाला कोणतं पुस्तक आवडतं ते मला सांगा जरूर. जर वाचले नसाल तर वाचून मला सांगा.